प्रेझेंटेड काळभैरव चषक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा बोऱ्या संघ आणि पालशेत संघ सलामीची जोडी कृपया दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे प्लीज विनंती आहे। बोऱ्या संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आलेला आहे। गोलंदाजी मार्कवरती मंगेश अर्थातच पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती तो मंगेश वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन पहिल्या सेमीफायनल साठी सुरुवात करेल तर पालशेत संघाची आघाडीची जोडी प्लीज आघाडीचे फलंदाज आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा पालशेत संघ। पालशेत संघाकडून आज आपण आयकॉन 3 खेळाडू पाहतोय रितेश पांचाळ वळणेश्वर प्रथमेश जाधव आणि साहिल जाधव नरवणगावचे दोन्ही सुपुत्र 3 आयकॉन प्लेयर आज आपण मॅच मध्ये पाहतोय। चला फलंदाज राजकिरण आणि रितेश आपण पाहतोय। राजकिरण ऑन स्ट्राइक रितेश नॉन स्ट्राइक वरती आहे आणि मंगेशचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। राईट द विकेट सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू आहे स्वरी चेंडू आहे डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे पहिला स्वरी चेंडू आहे सेमीफायनलचा मॅच आहे काळभैरव स्पोर्ट्स प्रेझेंट भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पहिला सेमीफायनल पाहतोय बोऱ्या वर्सेस पालशेत। मंगेश गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू निर्धाव। यावेळेला थोडासा उजव्याष्टीच्या जवळून जाणारा चेंडू आहे उसळी घेणारा चेंडू आहे बंटी चेंडूवरती येतोय 2 धावा पूर्ण होत आहेत। खराब थ्रो आहे यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर करता येत नाही पण अतिरिक्त धाव तुम्ही देऊ शकत नाहीये। 2 धावा पूर्ण होत आहेत। एकूण धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 3 धावा होत आहेत। 2 चेंडू टाकून गेलेत पहिला चेंडू निर्धाव होता दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा कुठल्या जात आहेत। एक चेंडू टाकून झालाय पहिला वाईट होता 3 धावा होत आहेत। एक बिनबाद 3 चांगली सुरुवात होते संत सुरुवात होते मंगेशचा पुढचा चेंडू यावेळेला सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये जाणारा चेंडू होता थोडासा फ्रंट फुटला गेला होता। एकच धाव पूर्ण होतीये। नक्कीच पावसाची रिमझिम देखील या ठिकाणी आपण बघतोय भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे पावसाची आपण वाट बघतोय षटकार चौकाराचा देखील पाऊस पडणार आहे मॅच खूप इंटरेस्टिंग होणार आहे। मंगेश गोलंदाजी मार्कवर जातोय राजकिरण वैयक्तिक 3 धावांनी खेळतोय रितेश यावेळेला स्ट्राइक वरती जाईल डावखुरा रितेश यावेळेला मैदानावरती असणार आहे। मंगेशच्या बॉलिंग वरचा पुढचा चेंडू असणार आहे राईट अप फॉर द विकेट। यावेळेला सरळ चेंडूला भिरकावलं जात आहे लॉंग ऑन लॉंग अपच्या वरून कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू 6 धावांसाठी जातोय कुठल्याच स्लॉट मधला चेंडू होता थोडासा बॅक फुटला गेला चेंडूवरती रीड केलं खोल आखूड टप्प्याचा चेंडू होता चेंडूवरती टायमिंग परफेक्ट होतं आणि आपलं वैयक्तिक खातं रितेश षटकाराने उघडतोय आणि या षटकाराने धावसंख्येला आकार देण्याचं काम केले जात आहे 10 वरती जाऊन सांगतोय पालशेतचा संघ। या षटकातला पुढचा चेंडू असणार आहे धावाला गती देण्याचं काम आहे। यावेळेला चांगलं टायमिंग नव्हतं चांगला फटका नव्हता ब्लॉक मध्ये देणारा चेंडू होता मंगेशच्या वरून चेंडू गेला गॅदर करता आलेला नाही चेंडू कलेक्ट करता आलेला नाही एक धाव तुम्ही रोखू शकत नाहीये 11 धावा होत आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे या सामन्यातला या टुर्नामेंट मधला पहिला सेमीफायनलचा आपण मॅच बघतोय मंगेश गोलंदाजी मार्कवर आहे पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल स्ट्राइकले राजकिरण। ह्या वेळेला सुरेख चेंडू आहे थोडासा खाली येणारा चेंडू आहे पुन्हा बंटी चेंडूवरती येईल अतिशय सुरेख कामगिरी पाहायला मिळाली होती मंगेश कडून या सीझन मध्ये पहिल्या दिवशी खूप प्रभावशाली कामगिरी केली होती खास करून क्वार्टर फायनलचा मॅच जर विचार करायला गेलो तर अतिशय प्रभावशाली कामगिरी केली होती मंगेशनं। यावेळेला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय 6 चेंडू टाकून झाले तर एकूण त्यातला पहिला चेंडू हा स्वरी चेंडू होता 5 चेंडूंचा खेळ झालाय। याही वेळेला बॅटची छोटीशी कळ घेऊन चेंडू फाईन लेग पट्ट्यामध्ये जातोय यष्टीरक्षक चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत पहिलं षटक समाप्त होत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पालशेत संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 14 धावा होत आहेत। नक्कीच धावांचा कशा प्रकारे सौदा केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। या मॅचचा विचार केला तर दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मॅच आहे जो संघ जिंकेल त्याला फायनलचं तिकीट मिळणार आहे त्यामुळे प्लॅन ए अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांचा
आता जर पहिल्या ओव्हरचा विचार केला तर मंगेशसारखा खेळाडू, मंगेशसारखा जो खेळाडू आहे, मंगेशसारखा जो गोलंदाज आहे विक्रांतने अप्रतिम मारा केला आहे, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पूर्ण स्पर्धेमध्ये केले. परंतु या मॅचमध्ये आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी प्लॅन नंबर 1 कोलॅप्स केलाय, उद्ध्वस्त केलाय आणि पहिल्या षटकात 14 धावा उभा केल्यात. आता प्लॅन नंबर बी कडे जातील का गोलंदाजी करणारा संघ, ते पाहणं फार गरजेचं असेल. बोऱ्याच्या संघाला प्लॅन नंबर बी कडे जावं लागेल. नक्कीच प्लॅन बी साठी गोलंदाज कोण येतोय हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. बोऱ्याचा प्लॅन ए थोडासा उद्ध्वस्त होतोय, कारण मंगेश एकंदरीत या स्पर्धेची सुरुवात पाहिली मंगेशकडून तर चांगली झाली होती. पहिला दिवसही चांगला खेळ झाला होता. प्लॅन नंबर बी साठी अर्थात दुसऱ्या षटकासाठी कोण गोलंदाज येतोय पाहायचं आहे. विक्रांत जुनेद सारख्या गोलंदाज या ठिकाणी आणखीन एक आयकॉन खेळाडू असेल. आयकॉन खेळाडू जुनेद अप्रतिम गोलंदाजी तो करतो. तो दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की प्लॅन नंबर ए तुम्ही खेळाडू म्हणून उद्ध्वस्त करणार आहात, तर तो उद्ध्वस्त बॅटिंग करताना टीमने केलाय. पण आता येणारा पाऊस देखील महत्वाचा आहे. पाऊस देखील एक मोठा फॅक्टर या मॅचमध्ये ठरणार आहे. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. खूप मजा येणार या मॅचमध्ये. पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे. अर्थात जुनेद येतोय, जुनेदचं स्वागतही पावसाच्या माध्यमातून केले जाते. जुनेद काय करतोय, षटकार चौकारांचा पाऊस बघतोय का बघायचंय. मॅच खूप चांगली बनणार आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे, थोडासा खाली येणारा चेंडू आहे, डायरेक्ट ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. बंटी येतोय, अर्थात पाऊस काय फॅक्टर करतोय बघायचंय. पहिल्या षटकामध्ये जे काही घडत होतं ते पाहत असतानाच पावसाची रिमझिम रिमझिम पाऊस येतोय आणि पहिल्या चेंडूवरती नक्की काय होतंय आपण बघतोय. बंटी होता कुठे, येतोय कुठे, चेंडू कुठे गेला, धावाधाव पळापळ सारखंही आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं मॅच मध्ये आत्ता इथून पुढे रंगत येणार आहे. ज्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आपल्या सर्वांना पाहायचा होता, तो थरार इथून पुढे पहिल्या सेमीफायनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला खऱ्या अर्थानं या मॅचला रंगत येणार आहे. आता वाटतंय की ही रबर बॉलची पावसाळी स्पर्धा आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. जुबेद या वेळेला काय करतोय बघायचंय. जुबेद ऐकून खेळाडू आहे. नक्कीच नक्कीच या चेंडूवरती खास करून आपण चर्चा करू प्रशांतजी, कारण जर आता पाऊस नसता आणि हा चेंडू फुलटॉस असता तर कदाचित हा चेंडू मला एक्स्ट्रा कव्हर किंवा लॉंग या दोघांच्या मधून बघायला मिळाला असता, कारण बॅट सरकण्याची चान्सेस जास्त होते. पावसाला आनंद झालाय आणि तो आनंदाने बरसू लागलाय आणि म्हणून म्हटलं जातं की शाळेचा पहिला दिवस, पहिलं प्रेम आणि पहिला पाऊस आणि मातीचा पहिला सुगंध. नक्कीच या वेळेला चेंडू उजव्या थोडासा बाहेरून जातोय, कारण फलंदाज डावखुरा आहे. पावसाचा पहिला दिवस, सगळं काही पहिलं तरी या स्पर्धेतलं पहिलं सेमीफायनल हे देखील खूप महत्वाचं आहे. जुबेदचा टाकला गेलेला पहिला चेंडू पावसाच्या आगमनामध्ये टाकला गेला होता. मॅच कडे जाणार आहोत, स्कोर कडे जाणार आहोत. आता गोलंदाजी मार्कवरती जातोय. नक्कीच काय बिघडतंय घडतंय सांगणारा जुबेद आता काय करतोय बघायचंय. चेंडू निसटण्याची शक्यता जास्त आहे. या वेळेला चेंडू हळूहळू हातामध्ये येतोय. जी धावांची बरसात होत होती पहिल्या षटकामध्ये, ती आता पावसाच्या बरसातीमुळे कुठपर्यंत जाते. अगदी बरोबर. खूप वेगळा या ठिकाणी आता वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलं षटक होतं ना, त्या पहिल्या षटकामध्ये चेंडू रीड करता आला, बॅकफुटवरती फ्रंटवरती खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग. चेंडू आहे. एक अतिरिक्त एकूण या चेंडूवरती धावा मिळाल्या आहेत. 3 धावा मिळाल्या, 2 धावा धावून काढल्या होत्या, 3 धावा मिळाल्यात. पावसाचा जोर थोडासा ओसरतोय, परत येतोय. पाऊसही जोरदार आहे का बघायचं. पाऊसही जोरदार येतोय. पावसालाही आमचे शब्द कानावरती पडतायत. अप्रतिम. या वेळेला जो क्षण क्रीडा रसिक युट्यूब किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघतात पावसाळी स्पर्धा म्हटल्यानंतर, ते आता लाईव्ह बघायला मिळत आहे. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे, जर दोन्ही इनिंग मध्ये पाऊस राहिला तर मजा आहे. एका इनिंगला पाऊस आणि नंतर जर पाऊस थांबला तर सगळं चित्र, सगळे प्लॅन कोलॅप्स होतील. त्यामुळे दोन्ही वेळेला पाऊस राहणं फार गरजेचं आहे. अर्थात हे पावसाच्या मनावरती असणार आहे. पावसानं हे मनावर घेणं गरजेचं आहे. आपण मॅच कडे जाणार आहोत. चर्चा होते, धावसंख्येकडे जातोय. 24 धावा झाल्यात. नक्कीच पावसाच्या आधी 14 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा काढण्यासाठी जवळपास 2 षटकं खर्च करावं लागतंय. आता विकेटवरती पाणी आहे, त्यामुळे बघूया पंच काय निर्णय घेत आहेत. म्हणजे पहिल्या ग्राउंड स्पन मैदानामध्ये आवश्यकता आहे. ग्राउंड स्पन मैदानामध्ये चला बघूया. नक्कीच या निमित्ताने ग्राउंड्समनचा चेहरा देखील आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. काय बरं स्पोर्ट्सने एक चांगलं नियोजन केलंय, पण राखीव ग्राउंड्समन म्हणून आता आपल्याला नक्की कोण आहे हे देखील पाहणं मनोरंजक असणार आहे. नाही, आता पहिल्या पावसात भिजण्याची हौस कोणाची आहे
मला वाटतं गणेश कदम आतमध्ये गेलेले आहेत. देखिए जिस तरह से मुकाबला चल रहा है, बहुत ही इंटरेस्टिंग मैच है. पहले ओवर में 14 रन आए थे, उसके बाद में 7 रन, इसके बाद में आप देखिए तो थोड़ा सा कमबैक करने का मौका गेंदबाज को मिलता बा. छाता बारिश को नहीं रोक सकता, छाता बारिश को नहीं रोक सकता, लेकिन बारिश में खड़े रहने का हौसला जरूर दे सकता है. उसी तरह से आत्मविश्वास है. आत्मविश्वास हर बार जीत की गारंटी नहीं देता, लेकिन आप मंजिल की तरफ जाना चाहते हैं, वो तो संघर्ष है ना, वहां हौसला जरूर दे सकता है. पाऊस थांबलाय. ही 2 षटकं होती, तिथं इतका पाऊस पडला, 3 दिवस आपण प्रतीक्षा करत होतो, परत आलाय. आता पावसाला राग आलाय, मला राग येतोय, आता माझी सटकली असं म्हणतोय तो. इथे पाऊस अतिशय वेगाने आलाय, तो बरसतोय. त्याचबरोबर बघितलं तर अनेक मान्यवर आमच्या बरोबर यावेळेला जॉईन झालेले आहे, परंतु आता ही विकेट मेंटेन करणं तितकंसं सोपं नाहीये. म्हणजे पाऊस रिमझिम पडतो ही वेगळी गोष्ट आहे, आता धोधो पडतोय. इथे सन्मान देखील केला जाणार आहे. स्वरा संचित वंजारे इयत्ता 10वी मध्ये तिला यश प्राप्त झाले. 88% जवळजवळ 89% या मुलीला मार्क्स मिळाले. एकदा विनंती करेन, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बेटा तुझं मनापासून अभिनंदन आहे. जरा कॅमेऱ्यापासून जरा बाजूला व्हा. डबल करते. एकूण धाबा 24 धाबा आहेत. आशिष सकपाळ या स्पर्धेचे शिल्पकार, त्याचबरोबर अजय सकपाळ यांच्या शुभ हस्ते यावेळेला स्वरा वंजारे हिचा गौरव केला जातोय. 89% यावर्षीचा रिझल्ट पहिला तर थक्क करणारे आकडे आहेत, थक्क करणारे आकडे आहेत. 94, 92, 88, 87, 85. मार्क्स किती पडले? 86%. सर्वांचं कौतुक आहे. सामना थांबलेला आहे. 24 धाबा धावफलकावरती आहे. स्वराचं मनापासून अभिनंदन. आशिष सकपाळ आणि अजय सकपाळ यांच्या वतीनं स्पर्धेचे शिल्पकार आशिष सकपाळ आणि उपसरपंच अजय सकपाळ यांच्या वतीनं इयत्ता 10वी मध्ये 88% मार्क्स प्राप्त केलेले आहेत स्वरानं. स्वरा तुझं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच आपण मॅचकडे जाणार आहोत. स्वराचं अभिनंदन होत आहे या ठिकाणी काळेभर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. स्वरा तुला पुढच्या स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असणार आहेत. आपण नक्कीच प्रशांतजी ज्या वेळेला आपण लाईव्ह इंटरनॅशनल मॅच पाहतो आणि त्याच्यामध्ये जो पाऊस येतो, तो पाऊस आल्यानंतर टीव्ही वरती जे चित्र आपल्याला बघायला मिळते, आज ते चित्र प्रत्यक्ष लाईव्ह बघायला मिळते. एक गोष्ट नसते ती कोकणामध्येच दिसेल. काय मला सांग, एक गोष्ट आहे तिथे ती तुला इंटरनॅशनल स्टेडियमला दिसणार नाहीये, फावडं दिसणार नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फावडं कधी असत नाहीये. आपण कोकणातली माणसं आहोत. कोकणातल्या माणसाकडे फावडं असलंच पाहिजे आणि त्या मैदानामध्ये आहे. आणि सर्व खेळाडू या ठिकाणी मदत करतात, ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. मगाशी थोडीशी धडपड पण झाली. आपण बघितलं तर 2 खेळाडू पडले देखील. इथे पावसानं भिजून आजारी पडू याची तमा नसते कोणाला, तमा कोणाला नाहीये. पावसाने भिजलो तरी आनंद क्रिकेटचा या ठिकाणी घेणार आहेत. बरंच काही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खेळ थांबलेला आहे. एकच छत्री मैदानामध्ये, एक छत्री आहे. एका छत्रीत एक ते 2च माणसं राहू शकतात, 2च खेळाडू राहू शकतात. बाकी जे खेळाडू आहेत ते पहिल्या पावसाचा आनंद मैदानामध्ये घेत आहेत. आणि गेले 4-5 दिवस हा प्रत्येक जण, विक्रांत शेतकरी असेल, चातक पक्षी असेल, जंगलातला मोर असेल, प्रत्येक जण पावसाची वाट बघतोय. परंतु तो बरसला नव्हता. आता तो इतका बरसलाय की तो स्वाभाविक बरसतोय की रागाने बरसतोय हे समजत नाहीये. आता तो थांबला ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कमी झालाय. कमी पाऊस झाला तर मॅच होईल, जास्त पाऊस झाला तर विकेटवरचा चेंडू जो आहे तो दिसणार नाही. कारण विकेटवरती जर पाणी आलं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली होईल, पण बॅटिंग करत असताना अग्निपरीक्षा असेल या मॅच मध्ये. नक्कीच अग्निपरीक्षेचा काळ येतोय की नाही या क्षणाकडे देखील आपले डोळे असणार आहेत. कारण पाऊस थांबतोय पुन्हा येतोय, थांबतोय पुन्हा येतोय. मॅच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण 14 धावांवरती पहिलं षटक संपलं होतं
उरलेल्या 10 धावांसाठी जवळपास एक षटक दीड षटक आपल्याला खर्च करावं लागलं होतं, कारण वेणूने 3 चेंडू टाकलेत. त्यातला पहिला चेंडू चांगला टाकला होता, दुसरा चेंडू वाईट गेला होता. म्हणजे एकूण जवळपास चेंडू जे षटक संपलं ते 1.5 षटक हे पावसामध्ये संपलं होतं. नक्कीच प्रशांतजी, आपण चर्चा करतोय, मगाशी एक चर्चा आपण नक्कीच केली होती की इंटरनॅशनल क्रिकेटच्या चित्राचं आपण नक्की विचार केला गेला होता की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फावडं दिसणार नाही. इथून एक मोठा प्रश्न पडलाय की पाऊस थांबल्यानंतर फावड्याने म्हणजेच खोऱ्याने धावा जमवल्या जातील का? नाही, तेवढंसं सोपं नाही. विकेट ओली झाले, चेंडू जर तुम्ही बघितलं तर टप्पा पडल्यानंतर आणखीन वेग वाढणार आहे. त्यामुळे पहिल्या षटकाचे तुलना आपण 2, 3, 4 मध्ये नाही करू शकत. वेगवान गोलंदाजी होईल, म्हणजे जरी आता वेणूने चेंडू टाकला तो त्याने टाकलेलं स्पीड त्यामध्ये दुप्पट वाढ होणार आहे. त्यामध्ये उसळी जास्त नाही, कधी कधी चेंडू खाली राहील. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. जरी त्या विकेटवरती पूर्णपणे पाणी नसलं तरी ओल्या विकेटवरती चेंडू खूप वेगाने येतो. बॅटिंग करत असताना तारांबळ उडेल अशी स्थिती आहे. तरीसुद्धा जर 40-45 धावा या ठिकाणी झाल्या तर मजा येईल. नक्कीच. आणि अर्थात चेंडू पडल्यानंतर तो कशा प्रकारे कुठे स्विंग होईल, कुठे टर्न होईल याच्यावरती, म्हणजे खास करून फलंदाजाचं चेंडूवरती जे नजर असणार आहे ती नजर ही गोष्ट इथून पुढे महत्त्वाची ठरणार आहे. इथं चेंडू स्विंग होणार नाहीये, कारण इथं ग्रिपच मिळणार नाही. पहिली गोष्ट, सामना सुरू करा. ज्या पद्धतीनं मॅच आहे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विक्रांत वेळ कमी आहे. बरोबर, आता 16 वाजून 55 मिनिटं झालीत, म्हणजे 4 वाजून 55 मिनिटं. आणि सेमीफायनलचा पहिला मॅच आपण खेळतो. यानंतर आणखीन एक सेमीफायनल आणि फायनल, म्हणजे 3 मॅच. आणि या षटकाचा विचार केला तर आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. त्यामध्ये 2 चेंडू झालेत, याचा अर्थ 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगमध्ये 10 चेंडू शिल्लक आहेत. आणि जिंकणारा संघ फायनलमध्ये जाईल. पराभूत संघाला 3रा क्रमांक दिला जाणार आहे. ओसंडून वाहत आहे आनंद आई वडील आणि लेकराचा. पाऊस पडतोय, सामना देखील सुरू होतोय. ओसंडून वाहतो आहे आनंद आई वडील आणि लेकराचा, कारण पहिला दिवस आहे शाळेचा. आयुष्य मंतरलेलं आहे याची होते अनुभूती, जेव्हा पहिलं प्रेम जडतं प्रियकराचं प्रेयसीवरती. शेतकरी मोर चातकी होतो भरपूर खुश, पाहून पहिला पाऊस. फुलांच्या अत्तरापेक्षा मन होतं बेधुंद, जेव्हा भूतलावरती दरबळतो मातीचा सुगंध. पहिला मातीचा सुगंध, पहिला पाऊस. मैदानातला मॅच सुरू होतोय. जाऊया विक्रांतकडे. वेणूचं पुन्हा एकदा स्वागत आहे, दोन्ही संघांचं स्वागत आहे. पावसानंतर षटकाराच्या पावसाला सुरुवात होणार का? चेंडू बरोबर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जातोय, फक्त नजर स्थिर ठेवली जाते आणि राजकिरण आशेचा किरण जिवंत ठेवतोय. चेंडूला कलेक्ट केला. आता ही खऱ्या अर्थाने चेंडूवरची नजर होती, कारण चेंडू आपण पावसामध्ये बघतोय, खेळपट्टी थोडीशी ओली झाली, चेंडूवरती नजर ठेवून जातोय. वेणू काय करतो बघायचं. पुढचा चेंडू असणार आहे. या वेळेला चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडूची गती बघितलं, बॅटला लागल्यानंतर चेंडू थोडासा हळू गतीनं थांबतोय. चेंडू जाऊन थांबतोय बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दरम्यान. चेंडू शॉर्ट लेग वरती चेंडू थांबतोय. 1 धाव पुणे होते. धावसंख्येकडे जातोय आपण. 31. 31 धावा होत आहेत. वेणू पुन्हा गोलंदाजी मार्कवर येईल. 2 चेंडू टाकून झाले तर पाऊस संपल्यानंतर अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. वेणू राईट आर्म द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू येतो. एक्स्ट्रा कव्हर लॉंगऑफच्या वरून पुन्हा षटकारांचा पाऊस. अतिशय चांगलं टायमिंग आहे. ओल्या क्रीज वरती करण्याचा प्रयत्न आहे. वेणूचं स्वागत केलं जात आहे. आणि मी मगाशीच म्हणतो विक्रांत, इथे चेंडू टर्न होणार नाहीये. चेंडू तुम्हाला सरळ टाकायचा आहे. अँगल क्रिएट केला होता, परंतु ओव्हर पिच चेंडू होता. जास्त काही बॅट्समॅनने केलं नाही, टायमिंग केलं. बॅट पूर्णपणे आपण बघितलं तर तिच्या चेंडूवरती होती. सुंदर फटका, लॉंग ऑफच्या दिशेनं तरकावलेला जबरदस्त फटका आहे. आणि या फक्त 12 धावा नाही आहेत. इथे या मैदानावरती आलेल्या कमीत कमी या 2 डझन धावा आहेत. या 1 डझन धावा नाही आहेत, या 12 धावा नाही आहेत. सुंदर बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मैदानावरती. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम फटकेबाजी. वेणूचं उरलेल्या चेंडूचा कसा समाचार घेतला जातोय. राजकिरण एका बाजूने बघतोय, एका बाजूने आपण बघतोय रितेश. अप्रतिम टायमिंग होती. वेणू पुन्हा एकदा या षटकाचा पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अप्रतिम वाईड चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे, दिशाहीन गोलंदाजी आहे. डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू आहे. वेणूचं षटक एकंदरीत पावसाचा विचार करायला गेलो तर वेणू ज्या वेळेवरती षटक टाकायला आलाय त्या वेळेपासून आतापर्यंतचा बराचसा एवढा मॅचही कदाचित संपली असते, इतका वेळ घेतला जातोय. या वेळेला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय.
क्षेत्ररक्षक येतोय फाईन लेग, थर्ड मॅन वरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 40 धावा होत आहेत. चांगली सुरुवात, म्हणजे आपण जी चर्चा केली होती की 14 धावांची सुरुवात होती, दुसऱ्या षटकामध्ये पाऊस आला होता, यानंतर काय होणार आहे आणि यानंतर रितेशनं आणि राजकिरणनं तिच्या आधीचं टेन्शन होतं, जी चिंता होती ती चिंता मिटवण्याचं काम 2 षटकारांच्या माध्यमातून केलंय. अगदी बरोबर. आता विक्रांत या मॅचचा विचार केला तर 2 जे षटकार आलेत ना ते फक्त षटकार नाही आहेत, या सामन्याचे पूर्ण चित्र बदलणारे षटकार आहेत. परंतु एक गोष्ट मी आवर्जून सांगतोय, जर दुसऱ्या इनिंगला पाऊस थांबला तर मात्र खूप मजा येईल या मॅचमध्ये. पाऊस नाही थांबला आणि जर 50च्या आसपासची धावसंख्या असेल तरी मजा येईल, कारण 24 चेंडू 50 धाबा, 24 चेंडू 45 धाबा, हे जे समीकरण असेल ना तिथे एक रंगतदार सामना अपेक्षित आहे आपल्याला. विनायक या ठिकाणी गोलंदाजीवरती एक चांगली कामगिरी पहिल्या दिवशी आपण पाहिली होती विनायकच्या माध्यमातून. पावसातलं पहिलं षटक टाकण्यासाठी विनायक या ठिकाणी आपल्या संघाकडून आला. राईट टर्म राऊंड विकेट मारा करेल. 40 पार झाले, 40 धावा पूर्ण होत आहे. ते 40 वरती खेळ थांबलाय. तिसरं षटक संपलंय. 4थ्या षटकासाठी या ठिकाणी येतोय विनायक. 4थं षटक कशा प्रकारे फेकले जाणार, किती धावा काढल्या जाणार, पाऊस नक्की काय करणार, या सगळ्यांचं उत्तर या षटकामध्ये. पहिला चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, सॉरी उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. राईट टर्म राऊंड विकेट आहे. चेंडू थोडासा आतून गेला होता, इन स्विंग झाला होता, आउटला गेला होता. एक अवांतर धाव मिळते. 41 धावा होत आहेत. पुन्हा बॉलिंग मार्क जाईल. चेंडू थोडासा हातातून निसटण्याची शक्यता जास्त आहे. यावेळेला फलंदाज थोडासा जखमी होण्याची शक्यता आहे. पाणी घेऊन जायचंय. शॉर्ट सिलेक्शन की पावसाचा फटका या ठिकाणी आपण विचार करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चांगला परिणाम होता. चेंडू या ठिकाणी जाऊन थोडासा चेहऱ्यावरती लागतोय. बघूया नक्कीच. आपण पाहतोय सारे खेळाडू या ठिकाणी जाणार आहेत. विक्रांत मगाशी एक गोष्ट तुला सांगितली होती की ही ओली विकेट आहे, जिथे चेंडू पडल्यानंतर आणखीन वेग वाढणार. आता चेंडू वरती बॅट जाण्यापूर्वी हा चेंडू त्याच्या चेहऱ्याकडे गेलाय आणि ही गोष्ट होणार आहे. त्यामुळे या वेळेला चेंडू बॅटला स्पर्श करणं, एकेरी दुहेरी धाबा, 2 षटकार तुम्हाला खेळायचे होते ते खेळलेत. इथे जरी 10 धाबा आल्या आणि 50 धाबा झाल्या तरी त्या मापक असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, पालचीच्या संघासाठी. त्यामुळे चेंडू रीड करायचा आहे, चेंडू पाहायचा आहे, चेंडूच्या रेषेत यायचा आहे. आता आपण ज्यावेळेस उभे राहू त्यामुळे तिथे ग्रीप करणं, जसं बॉलवरती आपण ग्रीप पकडतो हाताची, तशी पायाची ग्रीप देखील महत्वाची आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. अग्नी परीक्षा असेल, कारण टेनिस क्रिकेटचा हंगाम मोसम सीझन आता संपलाय. रबर बॉलचा सीझन आत्ताच या ठिकाणी सुरू झालाय. म्हणजे टेनिस क्रिकेटमधनं आपण रबर बॉलमध्ये येतोय. ही एक वेगळी मानसिकता तुम्हाला तयार करायची आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि पाऊस पडत असताना कॉन्सन्ट्रेशन करणं तितकंच सोपं नाही आहे. मॅच पुन्हा एकदा सुरू होतो आहे. पावसानं ओली होते धरणी माय, निसरड्या धरतीवरती खेळाडू घसरून पडतात पाय. आता मगाशी ते दृश्य बघितलं. आणखीन एक खूप छान लाईन आहे, आपण यानंतर मॅच सुरू असताना घेऊया. छत्री परत येते. गणेश कदम या परत. मंदार, दमदार, शानदार. ओके, मंदार या ठिकाणी येतोय आणि आपण स्पर्धेसाठी उघडलंय एक चांगलं दार. वेणू षटक संपलं. विनायक पुन्हा गोलंदाजी मार्कवर. फलंदाज सज्ज आहे. राजकिरण आणि रितेश मैदानावरती. राईट टर्म राऊंड विकेट. यावेळेला गुडनेस स्पॉटवरून उडालेला चेंडू आहे. उजव्या एष्टीच्या मिडल एष्टीच्या वरून जाणारा चेंडू आहे. तितकासा चेंडू चांगला कनेक्ट नाही झाला, पण सिंगल डबलचा आपण जो आता चर्चा केली होती की सिंगल डबल जितक्या कॉन्सन्ट्रेशनने निघतील तितक्या सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. अगदी बरोबर. आता मुंबईमध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा लाईफ लाईन आहे ट्रेन, म्हणजे लोकल जी आहे ना गाडी ती लाईफ लाईन आहे मुंबईकरांची. इथे क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पटलावरती विकेटवरती येताना त्या लाईफ लाईन आहे सिंगल डबल. ते विसरायचं नाही. बेसिक आपण जे क्रिकेट विसरायचं नाही आहे बॅट्समनसाठी, तर आता एक चांगला प्लॅटफॉर्म गोलंदाजासाठी तयार झालेला आहे. नक्कीच त्याच प्लॅटफॉर्मचा वापर आता कितपत केला जातोय आणि गाडी कशी पटरीवरून पळवली जाते ते आपल्याला बघायचं आहे. यावेळेला नक्कीच पंचांचा कॉल काय येणार आहे. आपण धावबाद वाईड नक्कीच आहे. धावबाद नाहीये. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. केवळ एक धाव मिळते. एक संत क्रिकेट थोडंसं पाहायला मिळतोय, कारण मगाशी जो जखमी झाला होता, चेंडू लागला होता, त्यानंतर थोडीशी रिस्क घेण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी कमी होते. 44 धावा झाल्यात. एक चांगल्या धावा आहेत. म्हणजेच पाऊस पडल्यानंतर जर गती बघितली
यावेळेला चेंडू पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने येतोय 6 धावांसाठी. अप्रतिम टायमिंग. जबरदस्त स्ट्रोक, ज्यादा आगे गेंदबाजी और फ्रंट पर आए, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और क्या शॉट खेला है. अनदर ग्लोरियस लुकिंग शॉट फ्रॉम द बैट्समैन एंड 50 ऑफ फॉल पार्शित. 50 रन पुरे हुए, 50 धाबा पूर्ण झालेत. एकदा पालशेच्या टाळ्यांचा आवाज मला ऐकायचा आहे. टाळ्यांचा गजर होतो. काय फटका खेळलाय. एकदा पहा तर 50 वेळा पहा, 1000 वेळा पहा, अतिशय दर्जेदार फटका. ज्या वेळेला अप्रतिम फटका आहे, टायमिंग दर्जेदार आहे. आपल्याला ज्या गोष्टीची आतुरता होती की नक्की काय होणार आहे, म्हणजे मगाचा 1-2 सिंगल डबेरी काढल्यानंतर पुन्हा एकदा डावगतीला आकार देण्याचं जे काम होतं, म्हणजे माइंड ब्लोईंग फंटॅस्टिक फलंदाजी बघायला मिळते. एकदा चेंडू चेहऱ्यावरती येऊन आदळला होता, त्यानंतर चेंडू 2 वेळेला सीमारेषे बाहेर दवडणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता मैदानामध्ये राजकिरण 54 धाबा धापालकावरती. पालसेच्या गोटामध्ये थोडीशी खुशी आहे, पण थोडीशी आहे, थोडी खुशी आणि थोडी गम आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहू. मजा येणार या मॅच मध्ये. 54 धावा, कारण पाऊस आणि 54 धावा खूप चांगलं समीकरण आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर जातोय विनायक. बघूया उरलेल्या चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत. पालचे संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. या वेळेला टायमिंग खतरनाक आहे. अप्रतिम चेंडू आहे. क्षेत्रकाच्या वरून चेंडू जातो, 2 टप्पा खाऊन गेंद सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावाने. अप्रतिम फटकेबाजी. प्रशांतची आपण मगाशी चर्चा केली होती की 24 चेंडू आणि 50 समीकरण जर पाहायला गेलं तर एका बाजूने चांगलं वातावरण असणार आहे किंवा त्या माफक असतील. आपण 50च्या बाजूने विचार करायला गेलो तो 50 पूर्ण केली आहेत. 54 वरून 58 वरती धावसंख्या जाते. एक चांगलं सुरुवात, चांगली टायमिंग आहे, चांगलं कलेक्शन आहे, चांगला बॅटल बघायला मिळतो या फलंदाजांच्या माध्यमातून. या वेळेला बाद होतोय, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. या वेळेला थोडंसं टायमिंग चुकलं, थोडासा फ्रंट फुटला जाण्याचा बॅक फुटला जाण्याचा प्रयत्न होता. डाव्या यष्टीपासून थोडासा लांब गेला, तोपर्यंत बॅट आणि यष्ट्यांच्या मधून, बॅट आणि पायांच्या मधून चेंडू गेला आणि सरळ यष्टी उडवून गेला. मेरे हिसाब से ये और एम्बिशियस शॉट था. जब आपने 2 शॉट खेले तो बहुत करीब जाके, मतलब गेंद के करीब जाके खेले. आपने कट किया, वो बैकफुट पर बहुत अच्छा स्ट्रोक था. उसके बाद में एक बार फिर शरीर के करीब ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक खेला. ये शॉट राजकिरण का मेरे हिसाब से अच्छा नहीं था, जिसमें कभी कभार क्या होता है कॉन्फिडेंस ओवर कॉन्फिडेंस में बदल जाता है. लेकिन फिर भी राजकिरण की बहुत ही अच्छी पारी, शानदार पारी रही. एक बार फिर देखिए तालियां बजने वाली है. जबरदस्त पारी रही है. बारिश में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है. गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते रन बनाए हैं. रन संख्या कुल मिलाकर 58 और कोई एक विकेट आखिर के गेंद पर आया था राजकिरण का. चला अजून एक सेमीफायनलचा मॅच शिल्लक आहे, तर मी विनंती करेन यावेळेला टॉस साठी जयगड संघाचा कॅप्टन आणि केएस स्पोर्ट संघाचा कॅप्टन. 59 धावांचा आव्हान आहे. सामनामध्ये रंगत येणार यात काही शंका नाहीये. आपण मैदानाच्या दिशेने जात असतानाच अवनी 11 जयगड संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी या. फक्त एकच शॉट राजकिरणनं खराब खेळला, म्हणजे जो शेवटचा जो फटका होता तो विक्रांत मला वाटतं अतिशय खराब फटका खेळला होता. बाकी त्याची जी बॅटिंग होती ना, म्हणजे पाहत राहा अशा पद्धतीची होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला आपण हे क्रिकेट खेळत असतो आणि रबर बॉलचं क्रिकेट विशेष करून पावसात खेळत असतो, त्यावेळेला तंत्र महत्त्वाचा विषय असतो. चेंडू किती तुम्ही शेवटपर्यंत पाहता, चेंडूच्या रेषेत कसे येतात, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि 2 फटके आपल्या डोक्यावरून, म्हणजे ज्यावेळेस समालोचन करतात त्याच्या डोक्यावरून जो फटका खेळला होता राजकिरण अफलातून होता. त्यानंतर केलेला स्क्वेअर कटचा फटका तो देखील इतका चांगला होता. आणि आउटफील्ड बघा, एकदा का चेंडू पडला की तो कोणत्याही क्षेत्ररक्षकांना थांबवणं कठीण झालंय, इतकं आउटफील्ड फास्ट आहे. अवनी 11 संघाचा कॅप्टन जयगड, अवनी 11 संघाचा कॅप्टन या. अजून 2 मॅच शिल्लक आहेत. यानंतर पावसानं थोडासा व्यत्यय आणलेला आहे मैदानामध्ये. गणेश कदम मेहनत घेत आहेत. विक्रांत, आपल्या कोकणामध्ये जर आपण बघितलं तर पूर्वीचं क्रिकेट, म्हणजे आता सिमेंटच्या विकेट आल्या,
पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर शेतामध्ये बऱ्यापैकी विकेट असायच्या. मग सकाळी उठायचं, आपल्या बाकीच्या मुलांना आपण एकत्र करायचं, ती विकेट म्हणजे ते शेत खणायचं, त्यानंतर ती विकेट आता त्याला चोपतो ना आपण, म्हणजे ती विकेट खेळल्यानंतर ती चोपायची, त्याच्यावरती सारवण करायची, या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु ते क्रिकेट खूप चांगलं होतं, ते क्रिकेट खूप चांगलं होतं. आता बरीचशी मुलं मोबाईलवरती आहेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मैदानावर जाणारी मुलं सकाळी उठल्यानंतर काय शोधतात, आईने कुठे मोबाईल ठेवलाय, किंवा आईकडे देतच नाहीत. तो मोबाईल त्यांच्या उशालाच असतो. चला मॅचच्या दिशेने जाऊया. इथे टॉस करण्याकरता आपण पाहू शकता जयगड संघाचा कॅप्टन दाखल झालेला आहे आणि केस संघाचा कॅप्टन देखील दाखल आहे. सामना सुरू करा. मैदानातला सामना जास्त विलंब करू नका, कारण 5:09 झालेत. इथून 20 मिनिटांमध्ये मॅच समाप्त होणं फार गरजेचं आहे. सुदेश शिंदे चला. आशिष सकपाळ या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार. रबल बॉलच्या क्रिकेटचा खेळाचा आनंद आपण या ठिकाणी घेतोय. अनेक जुन्या गोष्टी आहेत. जुनेद मैदानावरती आहे, तर आपण स्ट्रायकर एंडला पाहूया. यावेळेला बॅटिंग करण्याकरता बॅट्समन जहूर यावेळेला बॅटिंग करण्याकरता जहूर. जुनेद आणि जहूर. आता जहूरचा विचार केला तर एक आक्रमक का बॅट्समन आहे. प्रथमेशला संधी दिली गेलेली आहे. पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा करत असताना निलेश टेरोकर. आता या विकेटवरती विक्रांत मागाशी मी उल्लेख केला होता की चेंडू बाउन्स होणार, चेंडू उसळी घेणार, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याचबरोबर गती वाढते आणि पहिल्या चेंडूवरती जर बघितलं तर प्रथमेश ज्यावेळी गोलंदाजी करतोय त्यामुळे उसळी घेणारा चेंडू आहे. फाईन लेगच्या दिशेने खेळला गेला आहे. टप्पा पड्यांत थोडासा मिडल आणि लेगस्टनचा चेंडू. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले. जहूर आणि जुनेद ही जोडी मैदानामध्ये. एक धाव मिळते. एकेरी धाब्याने धावसंख्या होती ती 2. यावेळेला टॉस कोणी जिंकलाय बघूया. केसनं टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय आता काय घेतात, बॅटिंग की बॉलिंग, पाहूया. पूर्णपणे वेगळं क्रिकेट आपण येणाऱ्या या 1-1.5 तासामध्ये पाहणार आहोत. अप्परकट पहिल्यांदाच अप्परकट खेळला गेला. थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळते आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. अप्परकटचा फटका सचिन तेंडुलकर आणि त्याचबरोबर वीरेंद्र सेहवाग यांनी खूप छान पद्धतीने खेळला. ही जोडी भारतासाठी खूप धाबा देऊन देखील गेलेली आहे आघाडीचे फलंदाज म्हणून. ऑन साइडला खेळला चांगला फटका. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला चकमक चेंडू झाली सीमा पार. या चेंडूवरती 4 धाबांची मोहर. दर्जेदार चौकार. या 4 धाबाने या वेळेला जुनेद आपलं खातं खोलतोय, इरादे स्पष्ट करतोय. सर्वात चांगली गोष्ट काय होती, चेंडू शेवटपर्यंत पाहिला. टप्पा पडल्यानंतर शरीराकडे येणारा चेंडू होता. ऑन साइडला सुंदर पद्धतीने खेळला आणि या चौकारनिशी धावसंख्या होती ती एकूण 7. साहिल आम्हाला साथ देत आहेत यावेळेला समालोचन कक्षामध्ये, तर दुसऱ्या बाजूला विक्रांत समालोचन कक्षामध्ये धावतं वर्णन तुमच्यासाठी ऐकवत आहेत. तर सामन्याचा विचार केला तर सुरू असलेला सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बोऱ्या आणि पालशेत या 2 संघांदरम्यान सुरू असलेली ही अत्यंत महत्त्वाची लढत. चांगला चेंडू आहे. इथे बघितलं तर निश्चितच खेळाडू थोडासा खाली पडलाय. पावसानं ओली होते धरणीमाय. निसर्ड्या धरतीवरती खेळाडू घसरून पडतात पाय. चिखलात अंग जरी माकलं तरी क्रिकेट खेळायचं कोणी नाही टाकलं. शौकीनात उडतात हास्याचे पबारे. कोणीतरी म्हणतं याला हात तरी द्या रे. इथे मेडिसिनची आवश्यकता आहे. ज्या वेळेला हा खेळाडू पडलाय तो एकतर पायावर पडलाय. एक एक क्षण या मॅच मधला महत्वाचा असेल. एक एक बॉल इथे अतिशय महत्वाचा असेल. पावसाने भिजून आजारी पडू याची तमा नसते कोणाला. हिमतीने लढ म्हणत खेळाडू सर्वस्व लावतात पणाला. इथे रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. या सामन्यामध्ये हिमतीने लढण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. त्याच्या पायाला थोडंसं लागले. या सगळ्या शक्यता आहेत रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये. धावपल करती धाबा आहेत एकूण 7.
सिमेंट विकेटवरती गोलंदाजी करणं, फलंदाजी करणं आता कसं बनलेलं आहे. तंत्र मंत्र यामध्ये दाखवावं लागेल, विशेष करून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. जुनेद आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता बॅट्समन जहोड अत्यंत महत्वाचे खेळाडू आहेत. फिलहाल अगर देखें तो रन संख्या 7 रन ओवर पहला प्रगति पर. इस ओवर की बात करें तो वाइड बॉल, 2 सिंगल, 1 चौका, 1 बिंदी गेंद. पहले ओवर का खेल चल रहा है. आशीष सकपाल टूर्नामेंट के आयोजन करता. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. और आशीष सकपाल आपके मेहनत से बदल गई है काल भैरव चषक 2022 की तस्वीर. तो ऑन स्क्रीन इस वक्त सुदेश शिंदे आशीष सकपाल को आप देख सकते हैं, टूर्नामेंट के आयोजन करता है. और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी. बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद उछाल देते भी बैकफुट जाके गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड पर हुक करना चाहते थे, चकमा देते भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने में. परफेक्ट बाउंसर था. एंडन डोनाल्ड का बाउंसर देखिए, वो कान से सिट्टी बजाते हुए जाता है. बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा इस वक्त गेंदबाज प्रथमेश द्वारा. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज जहूर तैयार है. थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है. और ये अच्छी गेंद, बल्लेबाज सफल हुए थे, काफी ऑफ स्टंप के बाहर है, बिल्कुल चौथी स्टंप की तरफ है. तो पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या 7 रन, 59 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए बोरिया टीम के लिए. या विक्रांत, आता या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला 3 आयकॉन खेळाडू दिले गेले होते, परंतु बऱ्यापैकी बघितलं तर आयकॉन खेळाडू खेळताना संघ म्हणजे संघाचे जे संघनायक आहेत किंवा संघ मालक आहेत त्यांनी रत्नागिरीची सीमारेखा ओलांडलेली नाहीये. बऱ्यापैकी जे आयकॉन खेळाडू आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामधलेच आहेत. एकतर शेजारी तालुका त्यांनी पाहिला, अजून सेमीफायनलचा मॅच शिल्लक आहे, त्यामुळे लगेच मॅच सुरू करायचं आहे. 18 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. इथे 52 धावांची आवश्यकता, 52 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज. मला वाटतं एक गोलंदाज ठरवण्याकरता 11 जणांची कधीच गरज नाहीये, कारण 11 जण एका वेळेला बोलायला लागले तर गोलंदाजाला काय कळणार नाहीये. तुमचा कर्णधार आहे, त्याला ती जबाबदारी देऊन टाका, म्हणजे सांगण्याची सुद्धा गरज नाहीये. एक निर्णय आता राजकिरणच्या हातामध्ये चेंडू दिलाय, आता हा निर्णय एक कर्णधार किंवा व्हाईस कॅप्टन तुमच्याकडे तो देखील घेऊ शकला असता, परंतु इथे आपण बघितलं तर 500चे 11 खेळाडू एकत्र आले, त्यानंतर निर्णय घेतला. आता एक मॅच जिंकण्याकरता 11 जणांचीच आवश्यकता आहे, परंतु कर्णधाराला एक वेगळी जबाबदारी, कुटुंब प्रमुख जो असतो त्याला एक वेगळी जबाबदारी असते. जर तुमचा घोडा पहिला येण्याचा असेल ना तर तुमचा घोडेस्वार अत्यंत महत्वाचा आहे. पहिला चेंडू लेग स्टंपच्या दिशेने असेल, चेंडू जाईल सीमारेखा पार, दिशाईन चेंडूवरती घेतलाय खरपूस समाचार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. केस संघाने टॉस जिंकला, प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. केस वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सिक्का उछला और केस के पक्ष में गिरा. इन्होंने क्या भाई फील्डिंग करेंगे. बारिश रुक गई है. रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 13 रन. अभी भी देखें तो आप सही ठिकाने में गेंदबाजी करेंगे तो गेंदबाज को फायदा मिल सकता है. उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद नहीं, कैच ऐसा नहीं है. गेंद बॉडी लाइन की तरफ जाती है. दीपेश ने कैच छोड़ा है. यह कैच आपको इंडियन स्टाइल से लेना था. आपने कैच लपकने की कोशिश की, तब एक बार फिर ऑस्ट्रेलियन अंदाज पसंद किया. खराब सोच, छोटी सोच, पैर में मोच. देखिए अगर इंडियन स्टाइल से कैच लेते ना, अगर यहां से गेंद ऊपर भी आते तो रिले कैच हो सकता था, या खुद एक बार जगलर बन के कैच ले सकते थे. यहां से गेंद छूट गई, नहीं नहीं नहीं, एक बार फिर वो मिलने वाले नहीं है. और एक बार वो छूट गई, कहां चली गई, आगे आनी चाहिए तो वो पीछे चली गई बॉडी लाइन की तरफ. मतलब कैच भी छूटा और तोहफे के तौर पर अपने 4 रन भी दिए. जहां विकेट होना चाहिए था वहां 4 रन आए. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 17 रन. गेंदबाजी करने के लिए राजकिरण, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज जुनेद. बहुत ही अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. बेहतर लाइन है, बहुत अच्छी लाइन. इस वक्त कवर पर खिलाड़ी बॉडी पर तैनात है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए हैं.
2 रनों के साथ रन संख्या 19 रन। डगआउट में तालियां तो बज रही लेकिन दमखम नहीं है। पालशेत की जब बल्लेबाजी कर रहे थे ना, पालशेत के बल्लेबाज, तब जो तालियां हम सुन रहे थे, लग रहा एक बार फिर वो माहौल इन्होंने बनाया था और तालियों की आवाज हमारे पास नहीं, पूरे झोपड़ी में घूम रही थी। रन संख्या 19 ऑन द बोर्ड। जौहर और जुनैद मैदान के अंदर राजकिरण गेंदबाजी कर रहे हैं। ये क्रूशियल मुकाबला सेमीफाइनल का पहला मैच आप देख रहे हैं काल भैरव चषक 2022 में। अब आगे गेंद है, मिस्टर स्ट्रोक, लो पुल टॉस गेंद थी, ब्रॉकहोल में जाना चाहते थे, अच्छा नियंत्रण था गेंदबाज का। 2 रन लेने का मौका मिलेगा। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 21 फनन, चेसिंग टारगेट ऑफ 59 रन। झोंबडीमध्ये मला वाटतं यावेळेला यापूर्वी देखील स्पर्धा झाली असेल पावसाळी, परंतु हा जो माहोल आहे आज थोडासा वेगळा आहे। 2 दिवस कुठेही पाऊस नव्हता, परंतु धावांचा पाऊस पडला, षटकारांचा पाऊस पडला आणि शेवटच्या काही क्षणामध्ये पाऊस पडला। पाऊस बरसला जोरदारपणे आणि त्यानंतर तो आता गायब झालाय। यावेळेला हवेत चेंडू आहे, बघूया काय करते। मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे यावेळेला सुरेख झेल, जुनैद ठरला फेल, मिड विकेट मध्ये घेतलाय झेल। फलंदाज यावेळेला डगआउटच्या दिशेने जाईल। धापल करते, एकूण डावा होत आहेत 21 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 59 डावांचा पाठलाग करत असताना अतिशय सुरेख असा झेल पकडलाय मिड विकेट मध्ये। क्षेत्ररक्षकाचं नाव सांगा। रितेशनं का पकडला झेल, दीपेश अपयशी ठरला, परंतु हितेशनं चांगला झेल पकडला। आता आणखीन एक गोष्ट, दीपेशला गोलंदाजी मिळणार की नाही, कारण इथपर्यंत येण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे, सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर दीपेशचा। त्याने अप्रतिम गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये। राजकिरणचं हे षटक, ज्यामध्ये आतापर्यंत बघितलं तर षटकार, चौकार, 2 दुहेरीचे टोले, त्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट आहे। आतापर्यंत बघितलं तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 21 धावा फलकावरती आहे। नवीन फलंदाज आपण पाहू शकता वेणू, नंबर 3 वरती। आयकॉन आल्यानंतर प्लॅन सगळेच बदललेत बोऱ्या संघाचे। जौहर मैदानामध्ये अजूनही या ठिकाणी नेटाने किल्ला लढवतोय आपल्या संघाचा। राजकिरणचा हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल। फिलहाल अपने बॉलिंग पार्ट पर राजकिरण तैयार, वेणु ऑन स्ट्राइक, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, कोई खिलाड़ी इस वक्त दायरे के अंदर नहीं है, सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा, अच्छी विकेट कीपिंग, एक बार फिर विकेट कीपर द्वारा, जो एक ऑलराउंडर खिलाड़ी है। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 12 गेंदों में 21। 12 को उल्टा करेंगे तो क्या आएगा? टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया केस ने। 12 को उल्टा करेंगे तो क्या होगा? 21 को उल्टा करेंगे तो क्या होगा? रन संख्या कितना है? 21 बने हुए हैं। अब 12 गेंदों में कितने चाहिए एक बार फिर आपको बताना बहुत जरूरी है। हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। मतलब पहले 12 गेंदों में आपने 21 बनाए हैं, अब 12 गेंदों में आपको बनाने हैं 38। तो मतलब ये एक चैलेंजिंग बात है और गेंदबाजी करने का मौका दीपेश को मिलता हुआ। वेणु और जौहर किस अंदाज से बल्लेबाजी करेंगे ये देखना बहुत जरूरी। बारिश रुक गई है और फिलहाल आत्मविश्वास की जरूरत, बल्लेबाजों को कंसंट्रेशन की जरूरत है। कॉन्फिडेंस और ओवर कॉन्फिडेंस क्या करता है अपनी जिंदगी में आपको जरूर बताऊंगा, इस खेल में भी एक बार फिर बताऊंगा। और संघर्ष है, बीच मैदान पर संघर्ष भी चल रहा है। दीपेश ने बहुत जबरदस्त गेंदबाजी की है, लेकिन आज बारिश में किस तरह से गेंदबाजी करेंगे? अभी तो ज्यादा बारिश नहीं है। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक, शानदार फील्डिंग, 1 रन मुकम्मल किया। दूसरी के बारे में सोच रहे, दूसरा रन मुकम्मल करेंगे, एक बार भी थ्रो अच्छा नहीं है, अच्छा नहीं है, यह बारिश का टूर्नामेंट है। 3 रन मुकम्मल, कम से कम अगर देखें तो 3 रन बचाए हैं। देखिए फील्डिंग तो बहुत अच्छी की आपने, थ्रो अच्छा नहीं था। अगर थ्रो अच्छा होता तो बिल्कुल इस वक्त यहां से केवल 2 ही रन मिलते। जौहर नॉन स्ट्राइक रेन पर, वेणु ऑन स्ट्राइक, रन संख्या कुल मिलाकर 24। आपके पास 11 गेंदें शेष है, 11 गेंदों में जीतने के लिए अभी यहां से आपको चाहिए 35। बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। मैं दर्शकों को बताना चाहता हूं कि सेमीफाइनल का पहला मैच है, जो टीम जीतेगी वह फाइनल में प्रवेश करने वाली है। काल भैरव स्पोर्ट प्रेजेंट काल भैरव चषक 2022 और
फिलहाल ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं। दीपेश तैयार गेंदबाजी करने के लिए। और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी। हल्का सा अपील करते हुए खास करके दोनों खिलाड़ी, लेकिन इसमें आत्मविश्वास ज्यादा नहीं था, गुस्सा ज्यादा था। तो बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर ये जो खिलाड़ी, इनकी खासम खास बात यह है ज्यादा छोटी गेंदबाजी नहीं करते हैं। 10 गेंदों का खेल से 35 रनों की जरूरत। यावर्षी SSCला मला फार असं वाटतं, म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल या चेंडू नंतर। सुरेख पद्धतीने ऑन साईडला कडेला फटका, आणखीन चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं। इथे मात्र एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा पूर्ण होतील। 2 धावा पूर्ण, तिसरी धाव मिळणार आहे। बंटी 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 थोडीशी चुकी केली, थ्रो करण्याची आवश्यकता नव्हती। राजकिरण समजावतोय की दादा 2 धावा तर झाले आहेत, मग आता थ्रो कशाला करतोय? फक्त मी इथे प्रेमाने बोलतोय, तू प्रेमाने बोलत नाहीये त्याच्या पद्धतीनं तो सांगतोय। आता उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता। साहिल अत्यंत सुंदर काम करत असताना आमच्याबरोबर समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं। तर 35 वरून मला आठवलं यावर्षी जो निकाल लागला SECचा, त्या निकालाचं वैशिष्ट्य आहे निश्चितच खूप चांगले मार्क्स प्रत्येक यावेळेला विद्यार्थ्याला पडलेत। 30 धावांची आवश्यकता आहे। खूप चांगला थ्रो, अप्रतिम थ्रो आहे आणि या थ्रोचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे। उर्वरित चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता। आपण बघितलं तर अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। छान गोलंदाजी, ही खासियत राहिली आहे। इतकी तिखट गोलंदाजी त्याने केले, दीपेशने प्रभावित केले प्रत्येक मॅच मध्ये। बॅटची कड, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे आणि डान्स इंडिया डान्स थ्रो जरूर केलेला आहे। धाव मिळत नाहीये, अप्रतिम कामगिरी करत असताना दीपेश, इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता। 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता। और मुझे वो अद्दान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, बल्लेबाजों को अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है। एक अच्छा स्ट्रोक, क्या वेन्यू खेलेंगे? सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। ज्यादा टर्न तो नहीं कर पा रहे, लेकिन लेन बहुत अच्छी है, गति ज्यादा नहीं है। तालियां बजती हुई इस वक्त डगआउट में। शानदार गेंदबाजी का मुजाहिरा। 6 गेंदों का खेल शेष है और 6 गेंदों में जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। तर या वर्षीचा SECचा जो निकाल आहे तिथे जर बघितलं तर बऱ्यापैकी 60, 65, 75, 80% असे मार्क पडलेले आहेत। मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका। 6 चेंडू 29। मी मगाशी पण सांगितलं टीम मीटिंग करू नका। चला इथे आता बघा बरोबर 5:26 झालेत। ही उर्वरित 4 मिनिटं एक इनिंग समाप्त होईल, म्हणजे आताची ही इनिंग समाप्त होईल। पण तुम्ही वेळ घेतला तर अजून 2 मिनिटं जातील। चला लवकर। 6 चेंडू 29। शेवटचं षटक, शेवटचं षटक। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहे? मयूरच्या हातात दिलाय का चेंडू? तिसऱ्यांदा 6 चेंडू 26, 6 चेंडू 19, 6 चेंडू तो नाही ना, परंतु असं या ठिकाणी गणित होतं। त्या मयूर गोलंदाजी करत होता। आता कोणाच्या हातात चेंडू दिलाय? हर्षदच्या हातात चेंडू आहे। तर मयूर ज्या वेळेला गोलंदाजी करत होता 6 चेंडू 26 धाबा, 6 चेंडू 19 धाबा समीकरण होतं आणि त्यांनी ते डिपेंड केलं। आता हर्षदच्या हातामध्ये चेंडू आहे। पहिला चेंडू नो बॉल आणि त्यावरती 6 धावांची मोहर, म्हणजे व्यासपीठावरती मान्यवर आले की त्यांचा होतो सत्कार। इथे गोलंदाजाचा झालाय सत्कार। 7 धावा मिळतील, 7 धावांनी पहिल्या चेंडूवरती सत्कार। मयूरनं धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु हर्षद ती कामगिरी करणार का? चुकीला माफी नाहीये। खराब चेंडू टाकलाय, तोही स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्यामुळे पहिल्या चेंडूवरती दडपण आलंय। 6 चेंडू 29 वरून आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता। टीम मीटिंग करू नका, त्याला कर्णधाराने निर्णय घ्या। जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर या ठिकाणी मॅच सुरू करायचं आहे। पहिला चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेनं षटकारासाठी। नो बॉलचा इशारा झालाय। अतिशय खराब गोलंदाजी, राऊंड विकेट मारा केला जातोय
हर्षदचा चेंडू डॅमेज टीमवरती आहे. दिशाईन चेंडूवरती अक्षरशः बॅटमन तुटून पडलाय. 6 चेंडू 22 धावा. मजा येणार मॅच मध्ये. महाराष्ट्राच्या कडाकडावर क्रिकेटपटूंच्या मनामनावर क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी क्रिकेटच्या पटलावरती कोकणातील पहिली बैली अभिमानाची प्रतिष्ठेची एक शानदार स्पर्धा काळभैरव चषक 2022 चा क्रिकेटचा महासंग्राम. उर्वरित चेंडूचा विचार केला 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू 22 धावा, 6 चेंडू 29 धावा. पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्यात. आणि एक गोष्ट मला अजून कळत नाही, मी या षटकानंतर ते तुम्हाला सांगेन. आता गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज, कारण या काही ज्या गोष्टी असतात त्या इथे लाईव्ह कॉमेंट्री झाले त्यामुळे त्याचा उल्लेख आपण करू शकत नाहीये. तो रणनीतीचा भाग आहे, प्रत्येक संघाच्या रणनीतीचा भाग है और योजना के अनुसार आपको काम करना पड़ता है. कालभैरव चषक 2022 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के जोर ऑन स्ट्राइक. बहुत खराब गेंदबाजी कर रहे हैं. एक रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे. यहां एक बार फिर खतरा हो सकता है. बेनो अपना विकेट क्या सैक्रिफाइस करेंगे, देखने वाली बात है. बल्लेबाज को वापस जाना पड़ेगा. नो बॉल है और फ्री हिट है. क्या करके एक बार फिर वो यहां इस मैच को जीतने की कोशिश कर रहे हैं. मैं जरूर बताऊंगा. मेरे हिसाब से जो इस पर गेंदबाजी हो रही है इसके बारे में चर्चा हो रही है. 6 गेंदे 20, 6 गेंदे 29, 6 गेंदे 20. प्यार का पहला खत निकले के लिए वक्त लगता है. उसके बाद में अगर देखें पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है. डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है. लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता. क्रिकेट का खेल बदला है. जिस तरह से मुकाबला चल रहा है इस मुकाबले में कमबैक करने का मौका है बोरिया टीम को. गेंदबाजी में परिवर्तन. 6 गेंदे 20 वाला मॅच. आता सांगू शकतो मी मला मागाशी काय म्हणायचं होतं. यावेळेला अर्षद गोलंदाजी मार्कवरती आला होता आणि नेहमी म्हटलं जातं कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से आप राउंड विकेट गेंदबाजी क्यों कर रहे थे भाई. ओवर द विकेट गेंदबाजी आप कर सकते थे. अभी ये भी देखिए एक बार फिर क्या राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे ओवर द विकेट. ये लेफ्ट हैंडर है, बहुत अच्छी गेंदबाजी उन्होंने की है. कोई नया विकल्प ढूंढा था. खास करके पालशिट टीम के पास 2 लेफ्ट हैंडर है, उसमें से एक बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद है. इस पर काफी ऑफ टर्म के बाहर आए थे. अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर नीलेश टेरोकर द्वारा. बढ़िया एक बार फिर अंपायरिंग. सबूर एक बार फिर सफल हुए थे. मंगेश जाके इनको बता रही सही है. मुंबई में खेल चुके खास करके मंगेश. अभी यहां से देखिए तो कुछ अलग करने की कोशिश. राउंड विकेट. अब इनको क्या हुआ. अर्षद एक बार फिर देखिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे. पहली गेंद में आपने बल्लेबाज को बीट किया, उसके बाद भी ये राउंड विकेट आए हैं. ये पिक्चर सुपर हिट बन रहा है. 5 गेंदें जीतने के लिए 19 रनों की जरूरत. बहुत ज्यादा समय जा रहा है. इंटरेस्टिंग ये मुकाबला. स्ट्राइक रन पर जहूर है. बहुत महत्वपूर्ण ये मैच है खास करके इनके लिए. फ्री हिट का इशारा होता है. ये भी एक बार फिर नो बॉल. सफल हो रहे. बहुत करीब जाके एक बार छोड़ दिया था. बहुत करीब जाके छोड़ दिया था. बिल्कुल 7वें स्टंप की तरफ आए थे तो वो भी देखा जाएगा. और मंगेश समझाने के लिए जा रहे हैं भाई इसको आपको स्क्वायर कट करना था या अपर कट करना था. क्या इवेंटफुल ओवर है ये. अभी देखिए तो 4 गेंदों का खेल से जीतने के लिए यहां से 19 रनों की जरूरत है. मंगेश बहुत अच्छी तरह से जानते हुए इस खेल को. चलिए मैदान के अंदर एक बार फिर मुकाबला शुरू होना चाहिए. नहीं इस वक्त मैच कंटिन्यू हो जाएगा क्योंकि समय इस पर बहुत कम है. मैच कंटिन्यू हो जाएगा. 4 गेंदे 19 रन चाहिए. बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर चल रही है और आपको ये शॉट खेलना था. पॉइंट या एक बार फिर थर्ड मैन क्षेत्र की तरफ.
काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, काफी ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज। चलिए पीछे आइए सब लोग। मंगेश है मैदान के अंदर, बहुत अच्छे खिलाड़ी हैं, स्पोर्ट्समैन स्पिरिट इनके पास है, तो वो समझा रहे सारे लोगों को। इससे एक बार फिर देखिए कंसंट्रेशन में कमी आ सकती है, कंसंट्रेशन में कमी नहीं आनी चाहिए। अब जाकर 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है, एक अच्छा स्ट्रोक, मैच में कमबैक करने का मौका मिल सकता है बल्लेबाजों को। एक अच्छी गेंद, बढ़िया गेंद, ओहो हो, बहुत अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद उछाल ली थी भी, गेंद चली गई। इस वक्त विकेट कीपर के दस्तानों की तरफ मौका था विकेट कीपर के पास कैच लपकने का। यही कहानी है, विक्रांत टप्पा खाने के बाद गेंद एक बार उछाल ज्यादा ले रही है, गति बढ़ रही है, हुक करने का प्रयास किया गया बल्लेबाज की तरफ से। जरूर स्ट्रगल कर रहे हैं। कॉन्फिडेंस किसी भी खेल में जान डालता है, ओवर कॉन्फिडेंस जान लेता है। उड़ाया आसमान की तरफ पंख लगा के अच्छा स्ट्रोक खेला गया। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, ये अच्छा है। गेंद को देखा, भापा, परखा और उसके बाद में खेल दिया बॉडी रन के बाहर 6 रनों के लिए। कंपल्सरी 6 से 2 गेंदों का खेल 6 से और 13 रनों की जरूरत। तो अभी इस मुकाबले में बहुत कुछ आना बाकी है। शानदार मैच, डर मुझे भी लगा, फासला देकर बढ़ता गया मैं रास्ता देकर, और खुद ब खुद मेरे करीब आ गई मेरी मंजिल, मेरा हौसला देकर। अभी यहां घोंसला बनाने के लिए हौसले की जरूरत है। एक गलती यहां से मैच और मजा आएगा, खास करके गेंदबाज की तरफ से। क्लीन बोल्ड, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, छोड़ा था लेकिन इस वक्त सिकंजा कस लिया गेंदबाज। बहुत अच्छी गेंद थी ये, एंगल बना के साइड अच्छी गेंदबाजी की। सेलिब्रेशन मोमेंट है, धीरे धीरे होले होले पालस्कत के जो खिलाड़ी है इनका हौसला बुलंद हो रहा है और फाइनल में पहुंचने वाली क्या वो पहली टीम है। शानदार और दमदार प्रदर्शन। जरूर बैक टू द पेवेलियन जाते हुए, मेरे हिसाब से जो ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी उनको उस गेंद को भी खेलना था। पॉइंट के ऊपर से खेल सकते थे, थर्ड में क्षेत्र में खेल सकते थे। हर बार ऑन साइड की तरफ वो इंतजार करते रहे। अब बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं बंड्या मोरे। एक गेंद 13 रनों की जरूरत है। शाम के समय में चाय बनती है तो वो चाय की सुगंध आती है। बीच मैदान पर अगर देखें तो बल्लेबाजों के लिए जीत की, खास करके गेंदबाजों के लिए, बल्लेबाजों के अभी यहां हार के कगार पर है, तो गेंदबाजों के लिए मतलब पार्षद की टीम के लिए जीत की सुगंध आ रही है। केस आपको तैयार रहना है। यह मुकाबला जल्दी समाप्त होना चाहिए था, लेकिन कितना समय चला गया, एक ओवर डालने के लिए कितना समय चला गया है। जीत की दहलीज पर फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त शानदार प्रदर्शन करती हुई पालशित की टीम। अब चमत्कार ही बचा सकता है बोरिया टीम को। विश्वकर्मा बोरिया सेमीफाइनल का पहला मैच, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। जो क्रूशल जो कि मैच था जिसमें बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा है पालशित की टीम का। और इसी के साथ पालशेत के खिलाड़ी गाना बजाते हुए ले जाएंगे ये खास करके काल भैरव स्पोर्ट की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। शानदार प्रदर्शन और इसी के साथ फाइनल में पहुंचने वाली पहली टीम है पालशेत। कॉन्ग्रॅच्युलेशन, वेल डन। आणि या सामन्याचा हिरो ठरतोय राजकिरण, ज्यानं भरपूर पावसामध्ये धावांचा पाऊस पडला आणि या सामन्याचा तो हिरो ठरतोय। तर दुसऱ्या बाजूला मी विनंती करेन बोरा संघाचा कर्णधार यावेळेला आमच्या व्यासपीठावरती येईल। अच्छी अंपायरिंग दिलेश टेरोकर, त्याला बाकीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर या। पालशेत तुम्ही इकडे या, आपण सगळेजण मिळून सेलिब्रेशन करूया। फायनल मध्ये प्रवेश आपण केलेले, या इकडे। जयगडचे बॅट्समन पाठवा नरेश। या सामन्यामध्ये जो पराभूत होणारा संघ आहे त्या संघाला 3रा क्रमांक दिला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच